नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्या निफ्टी 50मध्ये ॲड आहे आणि या 10 कंपन्यांचे शेअर म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये सेल केले आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ICICI बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, निफ्टी 50मध्ये HDFC बँक लिमिटेड नंतर सगळ्यात जास्त वेटेज आहे ICICI बँक लिमिटेडचे. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 45.83%, DISची होल्डिंग आहे 44.77% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.12%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये ICICI बँक लिमिटेडची 6,427.59 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला तर बोलूया HDFC बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, निफ्टी 50मध्ये HDFC बँक लिमिटेडची सगळ्यात जास्त वेटेज आहे. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 48.30%, DISची होल्डिंग आहे 35.68% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.84%. आणि म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये HDFC बँक लिमिटेडचे 5,288.12 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला तर बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.42%, FISची होल्डिंग आहे 25.41%, DISची होल्डिंग आहे 19.23% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 2.75%. आणि म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये भारती एअरटेल लिमिटेडचे 4,820.45 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला तर बोलूया ITC लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 39.87%, DISची होल्डिंग आहे 45.19%, DISची होल्डिंग आहे 14.90% आणि म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये ITC लिमिटेडचे 4,471.26 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला तर बोलूया ॲक्सिस बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 8.18%, FISची होल्डिंग आहे 43.94%, DISची होल्डिंग आहे 40.87% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.99%. आणि म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये ॲक्सिस बँक लिमिटेडचे 3,084.52 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला तर बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.73%, FISची होल्डिंग आहे 21.45%, DISची होल्डिंग आहे 14.78% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.84%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये बजाज फायनान्स लिमिटेडचे 2,601.92 कोटी रुपयाचे शेअर सेल केले आहे. चला तर बोलूया सिप्ला लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 29.20%, FISची होल्डिंग आहे 26.28%, DISची होल्डिंग आहे 27.89% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.36%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये सिप्ला लिमिटेडचे 2,522.96 कोटी रुपयाचे शेअर सेल केले आहे.
चला आता बोलूया SBI बद्दल म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल. आणि मित्रांनो मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.43%, FISची होल्डिंग आहे 9.94%, DISची होल्डिंग आहे 24.92% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.54%. आणि मित्रांनो म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची 2455.58 कोटी रुपयाची शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 18.45%, FISची होल्डिंग आहे 38.30%, DISची होल्डिंग आहे 29.77% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.78%. आणि मित्रांनो म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे 1934.07 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.38%, FISची होल्डिंग आहे 21.88%, DISची होल्डिंग आहे 18.67% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.06%. आणि मित्रांनो म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे 1851.15 कोटी रुपयाचे शेअर सेल केले आहे. आणि मित्रांनो एवढंच नाही तर म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे 1505.37 कोटी रुपयाचे, तसेच टाटा मोटर्स लिमिटेडचे 1266.95 कोटी रुपयांचे, पॉवर ग्रिडचे 1234.72 कोटी रुपयाचे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे 1032.72 कोटी रुपयाचे, तसेच अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइजचे 1015.37 कोटी रुपयाचे शेअर सेल केले आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 नाही तर 15 कंपन्यांबद्दल सांगितले ज्या कंपन्या निफ्टी 50मध्ये ॲड आहे आणि त्यांचे शेअर म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये सेल केले आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.